नमस्कार मंडळी. कोरोना काळजी आणि उपाय या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सर्वात आधी आपण आपली स्वतःची आणि आपल्याबरोबर इतरांची काळजी घेताय ना? नक्कीच. मला नक्की आशा आहे की आपण सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करताय आणि आपण सगळ्यांनी लवकरच विचारांनी एकत्र येऊन आपापल्या घरात राहून या कोरोनाविषयीचा लढा आणि त्याला लवकरच हरवणार आहोत. मंडळी, खरं तर या 21 दिवसात आपल्याला सतत घरात काढावे लागतील असा आपण कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. पण हे खरं आहे. नाईलाजाने का होईना किंवा आपल्याबरोबर इतरांची सुरक्षा करण्यासाठी तरी का होईना आपल्याला 21 दिवस आता सतत घरात राहावं लागणार आहे लॉकडाऊनच्या या काळामध्ये. आपण प्रत्येकजणच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि त्या क्षेत्रानुसारच आपला आहार विहार किंवा आपली लाईफस्टाईल असते. त्याच्यानुसारच आपल्या शरीरालाही त्याची सवय झालेली असते. पण आता या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात आपण घरातच राहत असल्यामुळे आपला आहार, आपली लाईफस्टाईल आणि त्याचबरोबर आपलं शरीर अर्थातच आपली पचनसंस्था यांचं गणित थोडं बिघडलंय. आणि म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. कोरोना काळजी आणि उपाय हा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि आपल्याबरोबर नेहमीच आपण तज्ज्ञ व्यक्तींना इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर नितीन पाटणकर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. गेल्या 35 वर्षांहूनही अधिक असा काळ या क्षेत्रातील त्यांचा अनुभव आहे. आज आपण त्यांच्याकडूनच कोरोना या महागंभीर या व्हायरसविषयी अधिक जाणून तर घेणार आहोत. त्याची काळजी काय, उपाय काय या सर्वांविषयी चर्चा करणार. पण त्याचबरोबरीने या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपला आहार विहार, आपली लाईफस्टाईल कशी असावी आणि त्यातून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे कोरोना काळजी आणि उपाय आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर नितीन पाटणकर. डॉक्टर, खरं तर आजचा जो विषय आहे तेवढाच गंभीर आहे, कोरोना काळजी आणि उपाय. सगळीकडे असं सांगितलं जात आहे की 21 दिवसांचं लॉकडाऊन आहे, काम नसेल तर आपल्या घरातून बाहेर पडू नका. पण आज आपण लोकांच्या अवेअरनेससाठी किंवा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकजण डॉक्टर, नर्स किंवा पोलीस त्यातही यंत्रणेतील ज्या ज्या व्यक्ती आहेत ते रिस्क घेऊन घराबाहेर पडतायत. का तर लोकांपर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत ही माहिती जावी. आताच आपण बघितलं की जगभरातला हा जो कोरोना रुग्णांचा आकडा आहे तो 9 लाखाच्या वर गेलाय. परिस्थिती गंभीर तर आहेच. तुम्ही नक्की काय सांगाल? पहिली गोष्ट मला सांगायची वाटते की परिस्थिती जरी गंभीर असली तरी ती आपण अजून गंभीर करून घ्यायची गरज नाही. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं हास्य लपण्याची गरज नाही किंवा खूप घाबरून काही जायची गरज नाही. कारण असं म्हणतात की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. तसं आपण जर का जेवढे घाबरू तर घाबरण्यामुळे किंवा घरात बसून चिडचिड केल्यामुळे आपलीच इम्युनिटी कमी होणार आहे आणि मग काहीतरी काढायला आपण बाहेर गेलो, कारणाने बाहेर गेलो तर नेमका तो करोना आपल्या मागे लागायची शक्यता आहे. तेव्हा पहिल्यांदा सगळ्यांनी मनखुलास हसा, दिलखुलास हसा आणि पहिल्यांदा हे 21 दिवस आपण नवीन काहीतरी शिकूया घरात बसून. असा वेळ आपल्याला फार कधी मिळालेला नसतो. तेव्हा ह्याचा आपण काहीतरी एक पॉझिटिव्हली विचार करूया आणि चांगलं काहीतरी करूया ह्या 21 दिवसामध्ये की जेव्हा आपण बाहेर पडू 21 दिवसांनी तेव्हा आपण काहीतरी नवीन शिकून बाहेर पडलेलो असू. पॉझिटिव्हली बघायला लागलं पाहिजे या 21 दिवसांकडे लॉकडाऊनच्या काळामध्ये. खरं तुम्ही आता जसं सांगितलं की ह्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काहीतरी नवीन शिकून आपण बाहेर पडलं पाहिजे. पण काय होतंय सध्याच्या याच्यामध्ये 21 दिवस पूर्ण घरामध्ये, जसं आपल्याला 21 दिवसांची सुट्टी दिली असती आणि सांगितलं असं तुम्हाला घराबाहेर जायचं यायचं तर आपण खूपच आनंदी झालो असो, चला काम नाहीये. पण आता हे एक कंपल्सरी आपापल्या घरामध्ये बसायचं आपल्याला. का तर इतरांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा. काय झालंय की आपली जी एक रुटीन लाईफस्टाईल असते ती पूर्ण चेंज झालेली आहे. उठण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, जेवणाच्या वेळा बदललेल्या आहेत, रात्री झोपण्याच्या वेळा सुद्धा बदललेल्या आहेत आणि त्याचा एकंदरीत सर्व परिणाम आपल्या शरीरावर झालेला आहे. तर ही आपली लाईफस्टाईलचं रुटीन आता आपल्याला घरी थांबून करता येईल का परत? नक्की करता येईल. कारण म्हणजे शेवटी आपण म्हणतो ना की मानण्याचा प्रश्न नसता. भाऊसाहेब पाटणकरांनी म्हटलं तसं की मानण्याचा प्रश्न नसता की ही आत्ता नोकरी चालू आहे का आता मी घरात बसून मला काहीतरी शिकतोय. हे सगळं शेवटी स्वतःच्या मान्यावर आहे. त्यामुळे इनफॅक्ट
आपण आता घरात बसल्यानंतर मला 21 दिवसानंतर मी तर म्हणेन की म्हणजे 21 दिवसानंतर 22व्या दिवशी आपण जल्लोष करत बाहेर पडायची गरज नाहीये किंवा पडूही नाहीये. खूप महत्वाचं असं तुम्ही सांगितलं, कारण आपल्याकडे म्हणजे आता हा जो मुद्दा तुम्ही सांगितला मला असं वाटतं तो खूप छान आहे. म्हणून मी परत पुन्हा एकदा सांगते की 22व्या दिवशी खरंच अगदी मॅच जिंकल्याच्या आनंदात घराबाहेर पडू नका. तर आत्ता 21 दिवसानंतरचं माझं आयुष्य काय असणार आहे त्याचं मी जर का प्लॅनिंग केलं आणि त्याचं जसं एखादं म्हणतो ना आपण की रंगीत तालीम केली तशी घरात बसून जर का रंगीत तालीम करता आली आपल्याला तर फार चांगलं होईल. आजकाल बहुतेक सगळे लोक जे यंगस्टर्स आहेत ते तर नक्की करतायत की वर्क फ्रॉम होम हा त्यांचा मंत्र आहे. तर वर्क फ्रॉम होम म्हणताना त्यांना त्या वेळा तर पाळतायत पण मग लाईफस्टाईल पाळायला काय हरकत आहे. आणि बाकीच्या लोकांचं बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की मला जर का वेळ मिळाला तर मग मी त्यावेळेला अमुक वाजता उठीन, अमुक असा नाश्ता करीन, अमुक काहीतरी करीन. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करून बघायला आता उत्तम काळ आहे. तेव्हा आपण ते करून बघितलं तर नक्की करता येतं. आणि मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो की हे नक्की शक्य असतं. म्हणजे तुम्ही आता सांगितलं की आपली लाईफस्टाईल जी आहे जशी आहे त्याचं पालन कराच, पण आपल्याकडे एक स्लाइडही आहे की ज्या आपण गोष्टी सांगतो की हात धुवा किंवा ह्या ज्या गोष्टींचं पालन आहे ते सातत्याने करणं गरजेचं आहे, म्हणजे काळजी घेणं जे आहे त्याविषयी. आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय की पहिल्यांदा काय काळजी घ्यायची आहे. तर हात धुवायचं सगळ्यांनी सांगितलंय पण तरीही लोक हात धुणं हे एवढ्या सिरियसली घेत नाहीत अजूनही. कारण हात धुताना हाताच्या मधल्या फटी, हाताची टोकं, अंगठा या सगळ्या गोष्टी धुतल्या गेल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माणसाला सर्दी खोकला होणं किंवा बोलताना हातावरनं किंवा तोंडातनं थुंकी उडणं हे प्रकार काही कॉमन आहेत तसे. तर ते करताना आता काळजी घेणं खूप जरुरीचं आहे. रुमाल समोर बघणं. कारण काय करता आपल्या इकडे बरेचदा सवय अशी असते लोकांना की म्हणजे माझ्या समोरचा माणूस जर का माझ्याशी बोलतोय आणि मला शिंक आली तर मी रुमाल तोंडावर धरायची ऐवजी हात तोंडावर धरतो आणि दुसरीकडे बघून शिंकतो. म्हणजे माझ्या मागच्या सगळ्या लोकांना मी इन्फेक्शन देऊ शकतो. सो ते आपल्याला करायचं नाहीये. पुढे बघूया, अजून काही स्लाइड्स आहेत. शिंकताना जसं तुम्ही सांगितलं की तसं. बरोबर आणि हा म्हणजे आपण हल्ला केल्यावर ते शिंकतो तर हे तर नक्की टाळायला पाहिजे आपल्याला. तर आणखीन आता हे जे आहे की काय काय अवॉइड करायचं. खरं आहे, म्हणजे आपण म्हणतो की खूप सोशल मीडियाकडून भडीमार तर खूप होतोय, पण त्यातलं नक्की काय अवॉइड करायचं, काय दूर ठेवायचं. आता कुठेही तुम्हाला खरं म्हणजे बाहेर जायची गरज नाही. नंतर आपण म्हणजे आपण एखाद्या सोसायटीमध्ये राहतोय, एखाद्या वस्तीमध्ये राहतोय तर इथे खरी लिडरशिपचा कस आहे की सेग्रिगेट केला टाइम आपण जर का की अमुक घरातल्या माणसाने अमुक वाजता जाऊन काहीतरी घेऊन या किंवा एकाच माणसाने जाऊन वस्तू घेऊन आला आणि त्याच्याप्रमाणे त्याचं डिस्ट्रीब्युशन करता आलं वेगवेगळ्या वेळेला तर आपण एकमेकांचा संबंध किंवा एकमेकांना इन्फेक्शन देणं टाळू शकतो, गर्दी टाळू शकतो. आणि मला एक नवल वाटतं की जे आपण मीडियामध्ये बघतो किंवा आता कामानिमित्त जेव्हा बाहेर जायला लागतं तेव्हा असं लक्षात आलंय की उडाणटप्पू लोक खूप रस्त्यात फिरतात आणि त्यांना वाटत असतं की त्यांना म्हणजे करण्यासारखी कवच कुंडलं घातलेली आहेत त्यांना कोरोना बिरोना काही होणार नाही. आणि बिचारे पोलीस रस्त्यात दिसतात, त्यांना अडवतात, कुठे जायचंय काय जायचंय विचारतात. तर मला त्यांची सर्वात जास्ती काळजी वाटते. आणि जर का मरणाची भीती तुम्हाला शिस्त लावत नसेल, मरणाची भीती जर का तुम्हाला हायजिनिक सवयी लावण्याकरता मदत करत नसेल तर मला नाही वाटत काही दुसरं काही सवय लागतील. खरं तर जसं तुम्ही सांगितलं की बाहेर पडतात अनावश्यक म्हणजे काही काम नसेल तरी फिरतात आणि आपल्या पोलीस यंत्रणा आणि शासनाचा भार वाढवतात. पण डॉक्टर आता बोलता बोलता तुम्ही एक गोष्ट सांगितली की कर्णासारखी कवच कुंडले जशी त्यांना बहाल झाली, त्याच मुद्द्यावर मला यायचं की कधी कधी सर्वसामान्य जी आपली माणसं आहेत ना, एक तर फार टोकाची दोन टोकं म्हणजे विरुद्ध टोकं त्यांच्याकडे येतात की एक तर मला काहीच होणार नाही, मी काही करू शकतो, आणि दुसरीकडे असं होतं की मला माझ्या घरातला ना तो इफेक्ट करेल आणि त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन. ह्या दोन्ही टोकाची माणसं आपल्याला आता सध्या सगळीकडे पसरली. तुम्ही काय सांगाल? नाही, कुठेही आपण म्हणतो ना की अति सर्वत्र वर्ज्य. तर एक म्हणजे त्याला बेदरकार की त्यांना म्हणजे मला वाटतं हा शब्द कसा आला माहिती नाही पण तो डर आणि डर हा शब्द. आणि एक नुसते डरून बसलेले आहेत घरामध्ये आणि ते म्हणजे घरात नुसते बसलेले नाहीत तर ते घरातल्या घरात बसून आपण म्हणतो ना की म्हणजे हळदी कुंकू करतायत आणि वाण दिल्यासारखं सगळ्यांना टेन्शन देत आहेत. आणि आपण बघतो की म्हणजे एक बातमी वाचली की सांगितलं की आता मगाशी आपण ऐकलं की जगभरामध्ये
9 लाख लोकांना याची बाधा झालेली आहे. हो. तर मी अशी पण माणसं पाहिलेली आहेत की सकाळी मी 9 लाख ऐकलं तर नंतर ते कोणाशी तरी बोलताना फोनवरनं सांगतात की माहितीये का तुला हो 12 लाख लोकांना झालंय. आणि हे चायनीज विस्पर सारखं पसरत जातं. हा म्हणजे चायनीज विस्पर हा चायनीज व्हायरस आहे, तो चायनीज विस्पर सारखा पसरत चाललेला आहे. तर निदान घरामध्ये बसून आपलं लक्ष ह्या रोगापासून दूर जाईल, आणि गर्दी टाळली जाईल. तर ते आपल्याला सर्वात जास्ती म्हणजे आज देशसेवा करायची असेल, समजा खरं आज समाजसेवा करायची असेल तर घरात बसून राहा. याच्या एवढी चांगली समाजसेवा दुसरी कोणती होणार नाही. खरंच आपल्या घरात बसा, आपली योग्य ती काळजी घ्या, आणि ज्या सूचना आपल्याला वेळोवेळी आपलं सरकार देत आहे किंवा डॉक्टर्स देत आहे, सगळी यंत्रणा देते, त्या सूचनांचं नियमांचं फक्त आणि फक्त घरात बसून पालन करा. एवढी एक साधी अपेक्षा आपण आपल्या सर्वसामान्यांकडून आणि आणखीन एक आहे की आत्ताच्या काळामध्ये बरेच लोक डॉक्टरना सांगतात की तुम्ही आता दवाखाने उघडा म्हणून. पण दवाखाने उघडले आणि जर का लोक तिकडे जायला लागले तर तिकडनं इन्फेक्शन जास्ती पसरू शकतं. तर बहुतेक डॉक्टरांनी आता फोनवरून, व्हॉट्सअपवरून किंवा याच्यावरनं, जसं ते अलाउड नाहीये पण आता हेल्पलाईन नंबर्स दिलेले असतात. तर प्रत्येकाच्या घरात ते नंबर पाहिजेत. आणि प्रत्येकाने निदान आपण कसल्या कसल्या गोळ्या घेतोय. आजकाल आपल्याकडे घरामध्ये बहुतेकांना मधुमेह असतो, ब्लड प्रेशर असतं, हार्टचे त्रास असतात. आणि बरेचदा लोकांना विचारलं की तुम्ही कसल्या गोळ्या घेता, किती घेता, तर त्याचे डोस माहिती नसणं हे तर लांब राहिलं, पण ते सांगतात साधारणपणे की मी 2 हिरव्या गोळ्या सकाळी घेतो, 2 पिवळ्या गोळ्या संध्याकाळी घेतो. तर निदान सगळी माहिती आपल्याकडे लिहून ठेवली, आपली औषधं कुठची आहेत ते लिहून ठेवलं, त्याचे 2 फायदे होतात. आपण डॉक्टरना फोन केला तर डॉक्टरनी विचारल्यानंतर त्यांना औषधांची माहिती दिली तर ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात तुमचे सिम्पटम बघून. दुसरं म्हणजे की औषधं संपत आलेली असतात, ती कळत नाही आणि त्याचा साठाही संपलेला असतो, कदाचित केमिस्टकडेही नसेल आता. तर ही परिस्थिती उद्भवू नये. आपण जेव्हा कुठेही फिरू शकतो तेव्हा ह्या केमिस्टकडे नाही दुसरीकडे जाऊन बघू शकतो. आजकाल केमिस्टकडे पण माणसं नाही आहेत, त्यामुळे ते घरी काही पाठवू शकत नाही, मी बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा निदान माझे औषधं संपायच्या आत मी आज जाऊन केमिस्टला सांगितलं की मला हे परत पाहिजेत औषधं, आज नसतील तर उद्या परवाला ती येतील. कारण हे जीवनावश्यक वस्तू आहेत, विनाकारण रोज फिरू नका. आणि ही औषधांची माहिती ठेवा स्वतःकडे. त्यामुळे कोणाला काही झालं तर लोकांना माहिती पाहिजे की ह्याला काय चालू आहे ते. खरंय. डॉक्टर, आता मला ह्या मुद्द्याकडे यायचं की जसं आता आपण म्हणतोय की आपल्याला घरात राहायचं, आपली काळजी घ्यायची, कुठेही म्हणजे 2 विरुद्ध टोकंही नको आहेत की मला काहीच नाही होणार आणि खूप घाबरणं. पण त्याचबरोबर घरात राहून आपला आहार विहार आणि आपली लाईफस्टाईल याच्यावरही सकारात्मकतेने आपल्यात बदल करणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये जसं आता बीपीचे पेशंट्स असतात, डायबिटीजचे पेशंट्स असतात, नॉर्मल व्यक्ती किंवा स्थूल व्यक्ती असतात. आपला आहार आता कसा घ्यावा, कारण बॉडीला एक सवय लागलेली आहे आणि आता आपण पूर्ण वेळ घरामध्ये आहोत, तर आपल्या आहारामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे. आणि हळूहळू आपण डायबिटीज, स्थूलता ह्या व्यक्तींकडे येणारच आहोत, पण मुळात नॉर्मली आपल्या आहारात काय बदल करणं गरजेचं आहे. आपण जर का बघितलं की रोगप्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी हा जो काही विषय आहे की तो इम्युनिटी वाढवायला पाहिजे आपल्याला. तो वाढवण्यासाठी काही नुसत्या गोळ्या घेतल्या, भाज्या घेतल्या तर होत नाही. इम्युनिटी वाढते कशी, तर पहिल्यांदा तो व्हायरस आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्याकडे मेमरी तयार होते की हा कोणतरी बाहेरचा प्राणी आपल्याकडे आलेला आहे. त्याला एकदा ओळखलं की आपल्या शरीरामध्ये अशा पेशी असतात की ज्या त्या माणसाचा आधार कार्ड चेक करतात. ते चेक केल्यानंतर दुसऱ्या अँटीबॉडीज म्हणतात की जी प्रोटीन्स असतात एक प्रकारची, ती जाऊन त्या माणसाला गच्च धरून ठेवतात आणि भोंगा वाजवतात की अरे मी कोणाला तरी पकडलाय म्हणून. त्याच्यानंतर आपल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या आवाजाच्या दिशेने जातात आणि त्या अँटीबॉडीज ज्याला म्हणतात किंवा ते जे प्रोटीन्स आहेत आणि तो बाहेरचा पदार्थ आहे ते सगळं गिळून टाकतात. म्हणजे त्याला नीलकंठ म्हणता येईल आपल्याला की विष जसं त्यांनी पचवलं हलाहल तसं हे सगळं ते घेतात आतमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या स्वतःची केमिकल्स आणि ऑक्सिजन वापरून तो बाहेरून आलेला पदार्थ तो डिस्ट्रॉय करतात. तर ह्याच्याकरता तुम्ही बघितलं की प्रोटीन्स लागतात आणि केमिकल रिॲक्शन्स या खूप जास्ती टेम्परेचरलाही होऊन चालणार नसतात. त्यामुळे त्या कमी टेम्परेचरला फास्ट करण्यासाठी विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात. पण यातला सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा माणूस शांत असतो, स्ट्रेस नसतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुलभतेने होतात. म्हणजे कल्पना करा की माझ्या मागे समजा कोणतरी गुंड लागलेत किंवा प्राणी लागलाय आणि मी जंगलातनं पळतोय, तर मला कुठे पायात काटा घुसला, कुठे खरचटलं, कुठे लागलं, रक्त वाहत आहे, तर मी बघीन का त्याकडे? नाही बघणार त्यावेळेला.
कारण माझा आत्ता मेन उद्देश आहे की तिथनं लांब पळणं. स्ट्रेस हा असाच लांब पळण्याचा गोष्ट आहे किंवा जाऊन फाईट करण्याची गोष्ट आहे. पण शेवटी जीवाशी गाठ असताना मी त्या इम्युनिटीकडे बघत नाही. आत्ता कोणाला यायचं तर एवढे आतमध्ये. त्यामुळे मी नुसती प्रोटीन्स खाल्ली, नुसती विटॅमिन्स आणि मिनरल्सच्या गोळ्या खाल्ल्या किंवा अगदी उत्तमातले उत्तम पदार्थ आणून घरात ठेवलेले आणि ते खात राहिलो, तरीही जोपर्यंत मी सारखा घाबरलेला असीन, सारखा रागावलेला असीन, खूप अँक्शियस असीन की काय होणार आहे माझं पुढे आता, तर ह्या सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत, त्यांचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपण घरात जेव्हा बसतो एकमेकांना, आपण म्हणतो की मी एका कुटुंबाचा भाग आहे. तर तिथे आपण एकमेकांना समजून घेऊन एकमेकांचा स्ट्रेस कमी करण्याकरता तिथे एक पॉझिटिव्ह वातावरण जर का तयार केलं तर त्याचा इम्युनिटी वाढवायला नक्की उपयोग होईल. उपयोगी. हे पॉझिटिव्ह वातावरण कसं तयार करायचं हे पुढे आपण जाणून घेणारच आहोत. पण आता घरात एखादा डायबिटीजचा पेशंट असेल, म्हणजे अगदी 50च्या आतमध्ये असलेली व्यक्ती आणि अगदी 60-80च्या वरती असलेली व्यक्ती, त्यांनी कशा पद्धतीचा आहार घेणं गरजेचं आहे? आता तेच आहे, डायबिटीसमध्ये किंवा इन जनरल कोणीही, पण खास करून डायबिटीसमध्ये जिथे इम्युनिटी कमी होते. आणि डायबिटीसमध्ये आणखीन एक गोष्ट दिसून आलेली आहे की हा जो खास करोना व्हायरस आहे तो एक आपल्या ज्या ब्लड प्रेशरची औषधं असतात, ज्याला एस इनिबिटर्स किंवा ARBs म्हणतात, की ते जिथे काम करतात त्या रिसेप्टर्सलाच तो त्या औषधासारखा जाऊन चिकटतो. आणि डायबिटीसमध्ये हे रिसेप्टर्स खूप वाढतात आणि त्यामुळे त्यांना हे इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्ती आहे. काय काळजी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा म्हणजे की स्वस्थ राहा आणि त्यांच्या आहारामध्ये प्रोटीन सर्वात जास्ती, भाज्या आणि फळं मुबलक प्रमाणात, त्याच्यानंतर फॅट्स की जी चांगली फॅट्स असतात ती, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स जी आपण म्हणतो पिष्टमय पदार्थ ते कमीत कमी, आणि प्रोसेस फूड शक्यतो नसावी. तर डायबिटीसच्या माणसांना हे महत्वाचं आहे. आणि आणखीन एक आहे की डायबिटीसच्या माणसांनी घरच्या घरी सुद्धा व्यायाम करणं अतिशय जरुरीचं आहे. कारण व्यायामामुळे इम्युनिटी जेवढी वाढते तेवढी इतर कशामुळे वाढत नाही. पण आता तुम्ही सांगितलं की म्हणजे तो मुद्दा एक मी सांगते की कारण हल्ली प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती डायबिटीसची आपल्याला आढळते. तुम्ही फळं आणि भाज्यांचं जे उदाहरण दिलं, पण आता सध्याच्या वातावरणामध्ये आपण खाली जात नाही आहोत किंवा काय, तर फळं आणि भाज्या ह्याचं प्रमाण कमी झालं, तर त्याला दुसरं काही सरप्लस आहे का की खाण्यामध्ये आपण घेऊ शकतो? कसं आहे माहितीये का की फळं आणि भाज्या अजूनही मिळत आहेत. ते जेव्हा मिळणार नाहीत तेव्हा मल्टीव्हिटॅमिन, मल्टीमिनरल्सच्या गोळ्या किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स ह्या तेव्हा कामाला येतील. पण सध्या तरी फळं आणि भाज्या मिळत आहेत. आणि मी जेव्हा या व्हायरसच्या क्षेत्रात काम केलेल्या लोकांशी बोललो तर त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला जर का स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर वाहत्या पाण्याखाली त्याला काही वेळ धरून ठेवा, त्याच्यावर तो व्हायरस अटॅच होत नाही. ओके. आणि त्यामुळे ते जर का तुम्ही धुवून घेतलं व्यवस्थितपणाने तर तुम्हाला भाज्या आणि फळं ह्या काळात सुद्धा खायला हरकत नाही. आणि एकदा तुम्ही जाऊन घेऊन आलात आणि नक्की ही फळं भाज्या 7-7 दिवस तर राहतात, ती सगळ्यांच्या घरी फ्रीज आहेत आणि नशिबाने तिथे ते टिकू शकतात. हा मुद्दा महत्वाचा आहे की जसं त्या डॉक्टरांनी सांगितलं की फळं आणि भाज्या खा, पण आठवड्याभराच्या किंवा 15 दिवसाच्या आपण एकत्र घेऊन येणं. म्हणजे मला रोज फळं आणि भाज्या मिळतात पण मी रोज खाली उतरून त्या विकत घेणं टाळलं पाहिजे. बरोबर डॉक्टर? एक्झॅक्टली. डॉक्टर, मला त्याचबरोबरीने असायचं की आता सध्याच्या याच्यामध्ये असं आपण डायबिटीसला सांगितलं की काय काय बीपी असतो किंवा स्थूलता असते, अशा व्यक्तींसाठी काही स्पेशल आहार आता घरी असल्यामुळे घेण्याची गरज आहे किंवा काय टाळलं पाहिजे? इथेच म्हणजे इथे खरी म्हणजे बऱ्याच लोकांची कंप्लेंट आहे की घरात बसून बसून नको तेवढं खाणं होत आहे आणि स्थूलता वाढतीये. खरं आहे. म्हणजे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की या काळामध्ये म्हणजे आत्ता लॉकडाऊनचा 7वा दिवस आहे तर पोट 1-2 इंच पुढे आलं तर 21 दिवसात किती येईल असं त्रैराशिक मांडून लोक गणित करतायत. पण ह्या काळामध्ये म्हणजे खाणं कमी करणं हे जरुरीचं आहे. आणि आपण जितका व्यायाम करतो जो घरच्या घरी करता येईल ते पण आपण बघूया पुढे, पण तो करत राहणं जरुरीचं आहे. कारण खाण्यामध्ये आपण बरेच प्रकार असतात की आपण भुके करता खातच नाही आहोत. आपण बेसिकली बोर झाला म्हणून खातो, दुसरं काय करायला नाही म्हणून खातो किंवा चमचमीत पदार्थ बनले म्हणून खातो, टीव्ही बघता बघता खातो सतत, ऑटोमॅटिक इटिंग म्हणतात ज्याला. तर हे टाळणं हे खूप जरुरीचं आहे आता. म्हणजे आहाराचे वेगळे नियम काही पाळायची गरज नाही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. तर सर्वात चांगलं म्हणजे कमी खा. आणि त्याच्या नियम पाळू नका पण त्याच्या वेळा पाळू शकतो आपण. वेळा पाळू शकतो. नंतर खाताना मी नेहमी सांगतो की खाताना तुम्ही काय खाताय तिकडे लक्ष द्या. खाताना निदान दुसरं काय करू नका. त्यामुळे पदार्थ किती पोटात जात आहे हे रजिस्टर तर होऊ द्या.
नंतर एक मी नेहमी सांगतो की 7 सेकंदाचा एक नियम पाळायचा. म्हणजे एक घास 7 वेळा खायचा, एक घास 14 वेळा, 7च्या पटीत चावून खायचा आणि 7 सेकंद तो घास गिळल्यानंतर थांबायचं अप्रॉक्सिमेटली. कारण आपल्याला तोंडापासून पोटापर्यंत अन्न द्यायला 7 सेकंद लागतात. लिक्विड्स लवकर जातात पण 7 सेकंद मॅक्सिमम लागतात, 7 ते 8. तेव्हा 7चा नियम पाळायचा की 7 वेळा चावून खा, वेळ असेल तर 14 वेळा चावून खा, 2-7 वेळा चावून खा आणि 7 सेकंद थांबा. हे जरी केलं तरी भरपूर डाएट आपोआप होऊ शकतो. म्हणजे अतिशय आता बघितलं तर खूप साधा आणि सोपा उपाय डॉक्टरांनी सांगितला की नियम पाळा पण खाण्याच्या वेळा पाळा, जे प्रोटीन आहे ते घ्या आणि 7 सेकंडचा जो गॅप आहे तो द्या. ज्येष्ठांनी सुद्धा कसा आहार घेतला पाहिजे हे याच्याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. पण आता वेळ डॉक्टर, आपली ही चर्चा सुरू आहे. खरं तर तुम्ही सांगितलं की प्रत्येक घरामध्ये हल्ली डायबिटीज BP असलेले पेशंट असतात. त्यांनी काय घेतलं पाहिजे, कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे ज्यांना डायबिटीज आहे, जसं प्रोटीन आणि व्यायाम करणं गरजेचं आहे, फळं भाज्या ह्या गोष्टींचाही वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने मला असं विचारायचं की सध्या ह्या भीतीच्या वातावरणामध्ये ना बऱ्याच लोकांच्या मनात अशी शंका येते की नॉनव्हेज किंवा मांसाहार फिश करावा की न करावा, किंवा केला तर कशा पद्धतीचा करावा, काही नियम आहेत का त्याचे? आता मांसाहार न करण्याचं ह्याच्यात काही कारण नाहीये. तो जर का स्वच्छ ठिकाणी मिळत असेल तर तो आणून आपण घरी आणून शिजवतोच. कच्चं तर कोणी खात नाही, त्यामुळे तो आपण मसाले घालून शिजवतो. तो भरपूर शिजवलेला खावा आणि म्हणजे तो कच्चा राहणार नाही एवढं फक्त बघावं. म्हणजे त्यातून कुठेही आपल्या शरीरामध्ये किंवा जसं भाज्यांचं आहे तसंच त्याचं आहे की ते सोर्स त्याचा बघा काय आहे, तो स्वच्छ आहे की नाही तो, आणि त्याच्यानंतर खायला काहीच हरकत नाही. कारण हल्ली भीतीचं इतकं असं काही म्हणजे प्रत्येकाच्या मनात इतकी भीती पसरली आहे ना की साधं एग किंवा काही खाताना की ह्या पदार्थातून किंवा त्या पदार्थातून तो व्हायरस आपल्यापर्यंत, इतकी भीती लोकांच्या मनात बसलेली आहे. की शेवटी आपण काहीतरी खाणारच आहोत. तर मी प्रत्येक वेळेला मला वाटतं की म्हणजे जसं खूप काळजी करू नये तसंच थोडी काळजी घ्यायला पाहिजे, पण त्याच्याकरता आखडून जायची गरज नाही. त्यामुळे आपली जी ट्रेडिशनल म्हणजे पाककृती करण्याची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये शिजवणं हा भाग अंतर्भूत आहे. आणि तुम्ही अगदी सर्जरी करता म्हणाल तरी पण म्हणजे ऑटोक्लेव्हिंग ज्याला म्हणतात की निर्जंतुकीकरण करून सगळं करतात, तो म्हणजे प्रेशर कुकरच असतो एक वेगळा. तर आत्ता तर मी सांगेन की आपल्या ज्या आपण म्हणजे पोळी भाजी भात किंवा जे काही पदार्थ खातो ते खरे निर्जंतुक करूनच खात असतो, शिजवून खात असतो. तर आपल्याला मेन काळजी घ्यायची की बाहेरनं आपण जाऊन येताना कुठे स्पर्श होतो, त्यातनं आपल्या घरातल्या सरफेसेसवर जंतू राहिले तर ते येतील, ते अन्नातनं जाणार नाहीत परत. तर या बाकीच्या गोष्टींमधनं ते आपल्याकडे येतील. आणि मी काही म्हणजे गोष्टी सांगतो की ज्या आहारात ठेवल्या तर आपली इम्युन सिस्टीम चांगली राहू शकते, शक्ती अजून चांगल्या वाढू शकते. त्याच्यामध्ये जी म्हणजे फळांच्या मध्ये एकतर खास करून ज्या बेरीज असतात, म्हणजे आपल्याकडे जी करवंद आहेत, जांभळं आहेत, ह्या पदार्थांच्या मध्ये रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली असते. तसंच आणि ह्याचे सगळ्याचे म्हणजे अवेलेबल रिपोर्ट्स आहेत. असं नाही की मला वाटलं किंवा पूर्वी माझ्या आजीनी मला सांगितलं, आजोबांनी सांगितलं म्हणून मी करतोय, असं नाहीये. याच्यावर प्रयोग झालेले आहेत. फक्त याच्यावर जसे औषधांच्यावर प्रयोग होतात तसे भल्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर संशोधन झालेलं नाही, कारण त्याची गरज पडली नाही कधी, कारण हे पदार्थ तसे सेफ आहेत. तसंच आहे की रताळं, तर थायलंडमध्ये संशोधन झालंय की रताळ्याचा रस प्यायला तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. आणि आपल्या रोजच्या आहारातल्या ज्या गोष्टी आहेत की आलं आणि लसूण, ह्या 2 गोष्टींमध्ये उत्तम रोगप्रतिकार शक्ती आहे. आल्यावर तर खूप संशोधन झालेलं आहे. त्यामुळे म्हणजे आल्याच्या चहापासून आलं वाटून भाजीत घालणं, हे आलं जितकं पोटात जाईल तेवढं स्वास्थ्य आलं असं समजायला हरकत नाही आपण. अजून अशा कोणत्या गोष्टीत की ज्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे? तर पालक, दुसरं म्हणजे कुळीथ. कुळीथ हा प्रकार आपल्या इकडे खूप खाल्ला जात नाही. मी लोकांना जेव्हा विचारलं तेव्हा आपण कशा करता एखादी चांगली गोष्ट खात नाही किंवा एखादा पूर्वग्रह दूषित मत असतं, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की कुळीथ हा ढेकणासारखा दिसतो म्हणून लोक खात नाहीत. तो काय पोटात जाताना काय ढेकून जाणार आहे का? तसंच आपल्या इकडे मसूर असतात. तर मसूर आणि कुळीथ ही 2 कडधान्य जर का आपल्या आहारात ठेवली
तर त्याचा प्रोटीन्स, आयर्न आणि बाकी विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळण्यासाठी उत्तम उपयोग होतो. त्याच्यानंतर म्हणजे लोक ड्रायफ्रुट्स खाताना सगळा भर त्या बिचाऱ्या काजूंवर असतो. तर आपल्याला जर का ड्रायफ्रुट्स खायची असतील तर बदाम आणि अक्रोड आणि पिस्ता हे सर्वात चांगले आहेत. आता जसं पनीर किंवा टोफू हे पण अतिशय उत्तम प्रोटीनचा सोर्स आहे. तर हे पदार्थ आहारात जर का आपल्या ठेवले आणि सर्वात चांगलं म्हणजे परत मी सांगतोय की आत्ता हे जे संशोधन बाहेर येत आहे त्याच्यामध्ये थायलंडमध्ये असं संशोधन झालेलं आहे की दुधाचा आंबून केलेला एक पदार्थ, दही किंवा ताक. दही किंवा ताक. तर ह्या ताकामुळे इम्युनिटी खूप चांगली वाढू शकते. सो आणि हे आपल्याकडे पूर्वी म्हणायचे ना भोजनांतेची किम पेयम, तसं आहे की ताक रोजच्या रोज घरी बसून प्यायला हरकत नाही. तर हे पदार्थ जर का आपल्या आहारात ठेवले तर मी तर सांगेन लोकांना की आपल्याकडे जसा पुदिना आणि कोथिंबीर मिळते त्याचं वाटण करून ताकात घाला, त्याच्यात भरपूर आलं घाला, त्याच्यात मिरपूड घाला, थोडं हिंग घाला, थोडं मीठ घाला आणि हिरवगार ताक हे जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर प्यायलं तर पोटाचे त्रास, तू जसं मगाशी म्हणालीस की ऍसिडिटी किंवा हे त्रास पण होणार नाहीत, इम्युनिटी पण वाढायला मदत होईल आणि स्वास्थ्य चांगलं राहील. आणि मला असं वाटतं की तुम्ही असं ते थोडंसं करून ठेवू शकता, म्हणजे 3-3 दिवसात ठेवू शकता तुम्ही. याच बरोबरीने मला विचारायचं की आपल्या घरात जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठी आहारात काय बदल करणं गरजेचं आहे आत्ताच्या याच्यामध्ये तरी? त्यांच्यासाठी आहारामधला मोठा बदल म्हणजे त्यांना सुपाच्य अन्न किंवा जे पटकन पचेल आणि आपण जे आता सगळ्या गोष्टी बघितल्या त्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये इन्क्लूड होतील पण हे पचणारं अन्न त्यांना द्यायला पाहिजे. त्यामुळे साधारणपणाने ज्येष्ठ नागरिकांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना खाण्याचा कंटाळा येतो किंवा करून काय घ्यायचं आहे, कालचं उरलेलं खाऊ वगैरे, हे जे त्यांच्या डोक्यामध्ये असतं तर त्याच्यातनं त्यांना बाहेर काढलं पाहिजे. त्यांनाही आत्ता खरं ताजं अन्न, त्यांना चांगलं पचणारं अन्न दिलं तर त्यांना काही त्रास होणार नाही. ज्येष्ठ नागरिक त्याच बरोबरीने सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपल्या घरामध्ये की आपली लहान मुलं, त्यांना काही फेरफार केला पाहिजे का? कारण नाही म्हटलं तरी जंक फूडची सवय लागलेली असते. पास्ता, मॅगी किंवा असे काही पदार्थ रोज नाही पण मध्ये मध्ये खाल्ले जातात. त्याचा कितपत परिणाम होईल किंवा त्यांच्या आहारात काय बदल करणं गरजेचं आहे? नाही, त्यांना मला असं नेहमी वाटतं की लहान मुलांना एकतर तुम्ही रोज जर का काही बोलत असाल किंवा त्यांना वेगवेगळ्या ज्ञानाला सामोरं जाता आलं, एक्सपोज करता आलं तर तेच तुम्हाला शिकवू शकतात. काय खातो मी, काय खात नाही. त्यांच्यावर जबरदस्ती केली तर ते त्याला मानत नाही. तर त्यांना ते त्यांच्या आतून यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याशी आपल्याला बार्गेनिंग करता येऊ शकतं की तू अमुक अमुक गोष्टी पोटात गेल्या तुझ्या तर तुला मॅगी खाता येईल, तुला अमुक काहीतरी खाता येईल. तर हे असं त्या मुलांशी हे करायला लागतं. आणि तिसरं म्हणजे आपल्याला आपली क्रिएटिव्हिटी वापरायला लागते. उदाहरण देतो तुम्हाला की मी मागे वजन वाढवण्याकरता एका लहान मुलाला सांगितलं की फणसाची पोळी आणि नारळ खात जा आणि त्याच्यात लोणी घाल. तर त्यांनी तोंड वाकडं केलं. तर त्याच्या आईने विचारलं हा ते खाणार नाही. मग त्याला म्हटलं की तुम्ही त्याला तेच द्या, फणसाच्या पोळीमध्ये नारळ गुंडाळा, त्याच्यात लोणी घाला, फक्त त्याला सांगा की दिस इज जॅकफ्रूट फ्रँकी विथ कोकोनट स्टफिंग आहे. त्या मुलाने ते आनंदाने खाल्लं. त्यामुळे तुम्ही त्यांना कशा प्रकारे देता ते पदार्थ, त्यांना शेवटी त्यांना चव चांगली लागली आणि त्याला ग्लॅमर असेल तर ते पदार्थ ते खातात. आणि सध्या आता ही मुलं सुद्धा लॉकडाऊनच्या पिरियडमुळे घरामध्ये आहेत, तर काय होतं की काही व्यायाम होत नाही. मग त्यांचा आहार कसा असावा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि स्थूलता येऊ नये म्हणून? मुलांच्या मध्ये आहारामध्ये मी सांगितलं की म्हणजे पालकांनी एक गोष्ट बघितली पाहिजे की ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत, ज्या आपण म्हटलं जसं की बदाम आहेत, अक्रोड आहेत, कडधान्य आहेत, भाज्या आहेत, फळं आहेत, हे कंपल्सरीली पोटात गेल्यानंतर मग त्यांना काय खायचं ते खाऊ दे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे की लहान मुलांची रग जिरली पाहिजे. तर त्याच्याकरता त्यांच्याशी दंगामस्ती करणं आणि आई वडिलांनी त्यांच्याबरोबर मस्ती करणं हा चांगले दिवस आहेत नाही. आई वडिलांना काही काम नाही घरात बसून, तर त्यांच्याशी खेळणं, त्यांच्याबरोबर व्यायाम करणं, हे आपण आता चित्र बघतोय की आता अर्थात ही मुलगी खूप छोटी आहे म्हणून या बापाला ते शक्य आहे, पण घोडाघोडा करणं किंवा त्यांच्याशी मारामारी करणं, त्यांच्याशी लढाई करणं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की ज्याच्यामध्ये
एक bonding पण तयार तयार होतं होतं त्यांच्यामध्ये. आणि त्यांची रग जिरली पाहिजे. मुलांची रग जिरली नाही तर ते चिडचिड करायला लागतात. कारण आता पूर्ण वेळ त्यांना येऊन जाऊन घरामध्येच फक्त आता घरामध्ये आता काही फॅमिलीजमध्ये 4-5 व्यक्ती एकत्र असतील तर एकमेकांशी संपर्क किंवा काही खेळणं होतं, पण अगदी आता 2 किंवा 3 किंवा 4 लोक घरात असेल त्यावेळेला ती मुलं कंटाळतात. त्यावेळेला कंटाळतात, पण त्यांच्याकरता म्हणून म्हटलं की त्यांना म्हणजे जसं आपण म्हणतो की इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत, वाचन आहे, संगीत आहे, आपली जी म्हणजे ज्ञानेंद्रिय आहेत त्या प्रत्येकाचा वापर करून त्यांना एंगेज ठेवता आलं. पण ही गोष्ट बोलायला जेवढी सोपी आहे तेवढी करायला नक्की कठीण आहे. खरंय. पण प्रयत्न केल्याशिवाय ते होणार नाही आणि नाहीतर मग ती मुलं खूप चिडचिडी होतील. त्यामुळे आपल्याला त्यांना बाहेर तर सोडायचं नाहीये. त्यामुळे त्यांना थोडा धाक, थोडं त्यांच्या कलानी घेणं आणि मला वाटतं की तुम्ही जर का हा चांगला चान्स आहे की परत लहान व्हा आणि त्यांच्या बरोबर या तर ते मोठे होतील. डॉक्टर, खरंच आता आपण असं म्हणजे डायबिटीसच्या पेशंट, बीपीचे पेशंट किंवा लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांविषयी बोलत असतानाच मला विचारायचं की आपल्या घरातल्या ज्या गृहिणी असतात की ज्या घरामध्ये आधी होत्या किंवा आता आधी ज्या काम करणाऱ्या होत्या पण आता घरामध्ये आहेत, तर कामाचं नाही म्हटलं तरी एक अतिरिक्त थोडासा भार त्यांच्यावर आता पडलेला असतो. आधीपासूनच आपल्याकडे असं होतं की सगळ्यांची काळजी घेतली जाते पण स्वतःची काळजी घेण्याकडे मात्र दुर्लक्ष असतं. तर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये काही बदल करणं म्हणू नाही शकत, पण काही अजून एक्स्ट्रा आहार घेणं गरजेचं आहे का किंवा काही वेगळ्या पद्धतीचा? म्हणजे मला असं वाटत नाही, कारण ज्या गृहिणी घरात होत्या त्यांना त्या कामाची सवय होतीच आणि आता घरातली बाकीची माणसं घरात आहेत त्यामुळे त्यांचं काम म्हणजे ऑर्डर सोडणाऱ्या जर का घरातल्या व्यक्ती असतील तर त्यांच्यामुळे थोडं वाढू शकतं. पण ही उत्तम संधी आहे खरी की आहारावर नियंत्रण मिळवण्याची. कारण आता घरात आहेत सगळेजण, आता त्यांची काळजी मिटलेली आहे, मुलं शाळेतनं नीट येतील की नाही, नवरा घरी येईल की नाही. त्यामुळे ऍक्च्युअली त्यांनी जर का आत्ता थोडे उपास करून बघितले तर जास्ती फायदा होईल असं मला वाटतं. ओके. आणि नक्कीच, आणि जसं आपण म्हणतो की कधी कधी आता आपण पूर्ण 21 दिवस घरी आहोत किंवा घरी असताना जसं दुपारी जेवल्यानंतर वामकुक्षी हा जो एक प्रकार आहे, पण आता घरीच असल्यामुळे काय होतं की काय करणार, तर झोप येते किंवा जेवल्यामुळे झोप येतं, तर त्याचा आपल्या शरीरावर किती परिणाम होतो किंवा ती झोप आपण किती वेळ घेतली पाहिजे असं काही? खरं म्हणजे जेवल्यानंतर ज्याला वामकुक्षी म्हणतात म्हणजे डाव्या कुशीवर पडून राहणं, की ज्याच्यामुळे होतं काय की आपण जे काही जेवलेलं असतो त्या डाव्या कुशीवर वळल्यामुळे पोटाचा जो आतड्यांकडचा जो ओपनिंग आहे किंवा जे त्याला पायलॉरिक स्फिंक्टर म्हणतात ती वरती येते आणि पोटाचा भाग खाली येतो. त्यामुळे तिथलं पाणी खाली राहतं आणि फॅट वर येते आणि ते पोट लवकर मोकळं व्हायला मदत होते. तर त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी वामकुक्षी घ्यायची खरी गरजच नाही. आणि वामकुक्षीमध्ये झोप ही अपेक्षाच नाहीये. इनफॅक्ट सगळ्यांनी बघितलं असेल की जर का नको त्या वेळेला झोपलं तर काही तासानंतर घसा असा घोगरा होतो, सगळ्या हॉर्मोन्सच्या सगळ्या सायकल्स पूर्ण बिघडून जातात. तर त्यामुळे काहीच करायला नाही म्हणून झोपतो याला वामकुक्षी नाही म्हणत. आणि आता तर मी बघितलंय की घरामध्ये म्हणजे जसा औषधांचा डोस असतो की सकाळ दुपार संध्याकाळ 2-2 गोळ्या घ्या, तसं सकाळ दुपार संध्याकाळ लोक वामकुक्षी करतात. तर त्याची गरज नाही ऍक्च्युली. पण त्याच्याकरता म्हणजे मला हेच नेहमी नवल वाटतं की आपण आपलं काम, आपला जो काही व्यवसाय निवडलेला असतो तो आणि खाणं पिणं हे सोडून आपल्याला किती हॉबीज आहेत, आपल्याला वाचनाची किती आवड आहे. कारण आता खेळ हा प्रकार नाहीच आहे, कमीच. कारण घरात बसून तुम्हाला फार काय खेळता येणार नाहीये. आणि तर त्यामुळे माझ्या बाकीच्या हॉबीज काय आहेत, आतापर्यंत मी काय काय डेव्हलप केलंय की मला वाचायला काय आवडतं. आजकाल वाचनाच्या इतक्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत की किंडल सारखे प्रकार आहेत. तुम्हाला म्हणजे आपल्या कॉम्प्युटरवर बऱ्याचशा गोष्टी वाचता येतात, पुस्तकं घरामध्ये असतील तर वाचता येतात, नंतर रंगकाम करता येतं. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत ज्या पूर्वी लोक करायचे. पण हल्ली झालेलं असं आहे की प्रत्येक गोष्टीला एक क्लास असतो आणि त्या क्लासला मुलांना धाडून दिलं की आपण वामकुक्षी करायला मोकळे, अशी एक समजूत झालेली होती. त्यामुळे क्लास नाहीत म्हणून मुलांना हॉबीज नाहीत. आणि मला असं वाटतं आता हल्ली 24 तास आपल्यासमोर तो टीव्ही चालू असल्यामुळे एक तर तो न्यूज किंवा व्हॉट्सअप हा भडीमार, त्याच्यामुळे सुद्धा एक नकारात्मकता आपल्यामध्ये पसरलेली असते. म्हणजे सतत आपण तेच ऐकतो, तेच बघतोय, त्याचा काही परिणाम होतोय असं तुम्हाला वाटतं का? मला तर नेहमी वाटतं की आपण जर का
म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर जगात काहीतरी चांगलं होणार आहे आणि मला जर का मला काहीतरी माझ्या बाबतीत चांगलं होणार आहे असं वाटलं नाही खरं तर तो दिवस खराब जायची शक्यता असते. आणि मला नेहमी प्रश्न पडतो की मी वाचतो रोज पेपर, मी रोज बातम्या बघतो, पण त्या बघून मी काय मिळवतो हा मला मोठा प्रश्न असतो. की आज वुहान प्रांतामध्ये 2000 लोक करोनाने मेले हे ऐकून मला काय फरक पडला, किंवा एवढ्या भयंकर बातम्या. म्हणजे एकदा मला ज्ञान असावं, जगाची माहिती असावी, पण त्याचा सतत भडीमार झाला की त्याचा पर्स्पेक्टिव्ह निघून जातो की नक्की किती प्रमाणात चाललाय. आणि मग त्यामुळे मी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये नकारात्मकता यायला लागते आणि त्याचा परिणाम मग बाकीच्यांच्यावर पण होतो आणि एकूणच घरातलं वातावरण बिघडतं. त्यामुळे हल्ली आपण म्हणजे काय म्हणतात त्याला की जुनाट समजुती समजतो की संध्याकाळी येऊन काहीतरी स्तोत्र म्हणा, अमुक म्हणा, तमुक म्हणा. तर त्या स्तोत्र म्हणण्यापेक्षा सुद्धा जास्ती सगळ्यांनी या आणि चांगलं काहीतरी करा. बरं. तसंच सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने हे बघितलं पाहिजे की आत्ता घरातल्या लोकांचा मूड घरात असताना चांगला राहील कसा याच्याकरता मी positive- काय करू. बरोबर, कसा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक राहू शकतो आणि त्याच बरोबरीने आपल्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल, आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल कसे घडले पाहिजेत, सकाळचा किंवा संध्याकाळचा आहार काय घेतला पाहिजे याविषयी आपण जाणून घेऊया. सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणात काही फरक करणं गरजेचं आहे का, दुपार आणि रात्र? नक्कीच आहे, कारण आत्ता एक तर आपली टोटल ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे आणि त्यामुळे रात्रीचा आहार जर का लाईट ठेवला तर जास्ती बरं पडेल असं मला वाटतं. पण म्हणजे लाईट म्हणजे पाणीपुरी खाल्ली ती वजनाने हलकी नाही, तर कॅलरी वाईज हलकी किंवा पचायला हलका आहार हा संध्याकाळचा किंवा रात्रीचा पाहिजे. खिचडी किंवा असं काही म्हणजे जे पचायला हलका आहे ते, जे कॅलरी किंवा फॅटनी युक्त नाही असं. कारण बरेचदा लोक करतात असं की मी आज काय केलं तर आज मी नॅचोज केले होते, त्याच्यामध्ये खूप चीज भरलं आणि वरनं थोडी कोथिंबीर भुरभुरवली आणि मग ते मला हिरवं म्हणजे ग्रीन फूड खाल्लं. तर तसं काय असू नये आणि खरोखरच पचायला हलका असा आहार रात्रीच्या वेळेला घ्यायला हरकत नाही. आता आपल्याकडे सतत वेगवेगळ्या माध्यमांमधून हे करा ते करा, कारण सगळेच डॉक्टर बनलेले आहेत मुळामध्ये. त्यामुळे काय होतं की ह्या जंतूंना प्रतिबंध करण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे किंवा तोंडामध्ये जिरं किंवा लवंग ठेवणे ह्या गोष्टी पण आपण ऐकण्यात येतात, तर त्याचा कितपत फायदा होतो? एकतर पहिल्यांदा म्हणालीस ते अतिशय चांगलं वाक्य आहे की आता सगळेच डॉक्टर झालेले आहेत. तर खरं सगळ्यांनी डॉक्टर व्हायला पाहिजे, कारण डॉक्टरांच्या शिक्षणामध्ये एक पहिली गोष्ट शिकवतात, कॉज नो हार्म. दॅट इज द फर्स्ट प्रिन्सिपल. की दुसऱ्याला म्हणजे इजा होईल असं काही करू नका. समजा तुम्ही बरं नाही केलं तरी चालेल, उपाय नाही केलं तरी चालेल, पण इजा करू नका. त्यामुळे तुम्ही घरातनं बाहेर पडून लोकांना इजा करताय, तेव्हा लोकांना निरनिराळे संदेश पाठवून त्यांचं भलं होणार नाहीये. त्यांना इजा होणार नाही असं काहीतरी करा, त्यांना इन्फेक्शन पसरणार नाही. तुम्ही एक वेळ तुम्हाला इन्फेक्शन होऊन काय झालं तर तुमचं नशीब आणि तुम्ही, पण तुमच्यामुळे इतरांना इजा होऊ नये एवढं तरी काम करा. त्या दृष्टीने सगळ्यांनी डॉक्टर व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या इकडे ज्यांनी ज्या विषयात शिकलेलं नाही त्या विषयात तो अगदी उत्तम सल्ला देऊ शकतो. हे आपल्या इकडचं म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्या समाजाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि त्यातनं ते जर का म्हणजे आजी आजोबांच्या काळातलं किंवा ऋषीमुनींच्या काळातलं असेल तर बघायलाच नको. तर त्यामुळे हळद ही जर का गरम पाण्यात, उकळत्या पाण्यात जर का हळद घातली आणि ती ढवळली तर हळदीचा एक ओषटपणा सुट्टा होतो. आणि त्या हळदीच्या पाण्याने गुळण्या केल्या, थोडं नॉर्मल कमी ते पाणी थंड झालं, गुळण्या करण्या इतपत, म्हणजे चहासारखं नाही, पण ते गुळण्या करण्या इतपत पाणी आलं तर त्या पाण्याने गुळण्या केल्या तर रेस्पिरेटरी ट्रॅकला चांगला फायदा होऊ शकतो. पण लवंग आणि जिरं तोंडात ठेवून काही होत असेल असं मला वाटत नाही. ओके. आणि वरचेवर आपण म्हणजे असं म्हणतो की गरम पाणी प्या, पण असं सांगितलं जातं की दिवसातून 3-4 वेळा चहा पण प्या, तर चहामुळे सुद्धा काही फरक पडतो? आता चहामध्ये म्हणजे ग्रीन टी हा अँटीऑक्सिडंट्सनी भरलेला आहे. नंतर
नुसत्या चहावर पण अनेक रिसर्च झालेले आहेत की चहा पिणाऱ्या लोकांचं आयुष्यमान वाढतं अमुक तमुक, आणि मला चहा प्रचंड आवडतो. त्यामुळे माझ्याकडनं ह्याचं म्हणतात ना समर्थन. निरपेक्ष उत्तर मिळणं कठीण आहे. त्यामुळे आपण हा प्रश्न सोडून पुढचा प्रश्न विचारू. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की दिवसभरात आम्ही घरी असतो आणि जी आमचं एक आवडतं टीव्ही आणि मोबाईल, ह्या दोन गोष्टी सतत आमच्या डोळ्यासमोर असतात, तर त्यांचा जो ब्ल्यू लाईट किंवा काही त्यांचे जे रेज आहेत ते डोळ्यावर पडू नये किंवा त्याचा इफेक्ट कमी व्हावा, त्याच्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का? आता कुठच्याही कॉम्प्युटर किंवा ह्याच्यातून जो ब्लू लाईट येतो, तर तो त्या लाईटचा उपयोग असा आहे की आपल्या आजूबाजूला जर का इल्युमिनेशन चांगला असेल तर त्याचा डोळ्यावर परिणाम कमी होतो. तर त्यामुळे म्हणजे अंधारात तो स्क्रीन बघणं आणि उजेडात स्क्रीन बघणं, तर याच्यामध्ये उजेडात स्क्रीन बघणं चांगलं. आपल्याकडे ते गाणं होतं ना, उजेडात होते पुण्य अंधारात पाप, तसं आहे ते की ते अंधारात तो स्क्रीन बघू नये कोणी. दुसरी गोष्ट म्हणजे की हे कॉम्प्युटर आणि हे जेव्हा वापरतो तेव्हा मानेची एक पिक्युलियर पोझिशन असते. आणि आता मी घरामध्ये पण बघतोय आणि बऱ्याच ठिकाणी बघतोय की वर्क फ्रॉम होम करणारी जी मुलं आहेत, हो, त्यांच्या जेस्चर किंवा पोश्चर कसं पोश्चर एवढी वाईट आहेत, कारण म्हणजे ते गादीवर पडलेले असतात. त्याच्यानंतर ते आयदर पालथे पडून मान पुढे काढून त्या कॉम्प्युटरकडे बघत असतात किंवा बसलेले असतात आणि बसून मान पुढे काढून त्या कॉम्प्युटरमध्ये ऑलमोस्ट डोकं घालून बघत असतात. तर कोणी साधं की कॉम्प्युटरचा स्क्रीन कसा असावा याचं जर का त्या गुगलवर काहीतरी संशोधन केलं तर त्यातनं खूप चांगली माहिती उपलब्ध आहे की पोश्चर सांभाळणं. कारण ह्या 21 दिवसात जर का एकाच वाईट पोश्चरमध्ये बसून काहीतरी काम केलं तर मानेचे मसल्स आणि पाठीचे मसल्स यांना नक्की इजा पोचू शकते आणि परमनंटली इंजुरी होऊ शकते. तर त्यामुळे पोश्चर घरात बसलेला असताना सुद्धा मेंटेन करणं. दुसरं म्हणजे की डोळ्यांवरचा ताण काढत असेल तर दर एक 10-15 मिनिटांनी डोळ्यांचे व्यायाम करणं हे पण जरुरीचं आहे. आणि कुठच्या वेळेला एकाच पोझिशनमध्ये न बसता, आपण जसं म्हणतो ना की सिटिंग इज स्मोकिंग, अशी एक नवीन संशोधन आहे की 4 ते 5 तास एका ठिकाणी बसणं म्हणजे रोज 20 सिगरेट पिण्या इतकं पुण्य मिळतं किंवा पाप लागतं असं काही म्हणता येईल. तेव्हा मध्ये मध्ये उठणं आणि निदान आळोखे पिळोखे देणं किंवा मध्ये मध्ये उठून थोडा थोडा व्यायाम करणं आणि परत येऊन बसणं, हे आज कमीत कमी आपण ते तरी करू शकतो. डॉक्टर, एक प्रेक्षकांकडून एक प्रश्न होता की जसं मगाशी आपण डायबिटीज बीपीच्या पेशंटबद्दल बोललो, तर डायबिटीजच्या पेशंटबद्दल एक प्रश्न असा होता की समजा त्यांना जखमा कुठे झाल्या पायाला किंवा कुठेही, तर त्यातून तो विषाणू आज जाऊ शकतो का, ही एक भीती असते. ती काय खरंय? आता काय माहितीये का की जखमा झाल्या आणि उघड्या जखमांच्या एखादी जखम कुठे काही त्याच्यातनं विषाणू जाऊ शकतो, पण तो विषाणू जाऊन तो काय करणार नाही. म्हणजे हा आत्ताचा व्हायरस कुठचा व्हायरस तो जर का डायरेक्ट रक्तात गेला तर तो मारला आणण्याची शक्यता जास्ती असते. हा व्हायरस मेनली करतो काय की तो सरफेसेसला चिकटतो आणि मेनली रेस्पिरेटरी व्हायरस आहे हा. तर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जे आपल्या लायनिंग असतात त्याला तो पकड घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल घडवून आणतो आणि त्यामुळे याच्यामध्ये ताप येण्याबरोबरही शेवटी न्यूमोनिया होतो अचानक. त्याच्यामुळे ब्रीदिंगला त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे तो रक्तातनं गेल्यानंतर अजून असा कोणी प्रयोग केलेला नाही, कारण हा व्हायरस तसा नवीन आहे की तो रक्तातनं गेला तर काय होतं. पण हा ब्लड बॉर्न डिसीज नाही किंवा ब्लडमधनं ट्रान्समिट होणारा डिसीज नाही, हा रेस्पिरेटरी डिसीज आहे. कॉन्टॅक्टमधनं आपल्या शरीरामध्ये आणि आपले हात नाकातोंडाला लागले की त्याच्यातनं तो रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जाऊ शकतो. ओके. आपण घरी राहून आपलं वातावरण किंवा आपण स्वतःला आनंदी कसं ठेवायचं याविषयी आपण बोलूयाच, पण मगाशी ना तुम्ही बोलता बोलता छान ब्रीदिंग आणि मेडिटेशनचा उपयोग करून आपण छान पद्धतीने अजून छान आपली लाईफस्टाईल बदलू शकतो याविषयी सांगितलं, त्याविषयी जरा सांगा ना. एक्झॅक्टली, की आपल्याकडे म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइजेस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर त्या ब्रीदिंग एक्सरसाइजेसमध्ये एक वैशिष्ट्य आहे की ब्रीदिंग करताना जर का तुमच्या डोक्यामध्ये काही पर्टिक्युलर विचार असतील तर ब्रीदिंग एक्सरसाइजेस संपल्यानंतर हे जे मी चित्र दाखवलं ते बघा की तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम करा, भस्त्रिका करा, कपालभाती करा, काही करा, पण ते करताना तुमच्या सबकॉन्शियस माइंड आणि माइंडमध्ये जे काही विचार असतात, म्हणजे माइंडमध्ये बेसिकली जे विचार असतात ते शेवटी सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसण्याकरता ते ब्रीदिंग एक्सरसाइज संपल्यानंतरचा एक गोल्डन क्षण असतो. त्या क्षणाला पकडणं हे खूप महत्वाचं असतं. आणि ते ब्रीदिंग जेव्हा होतं आपलं किंवा जलद गतीने ब्रीदिंग होतं त्याच्यानंतर एक काळ असा येतो, एक क्षण 2 क्षण असे असतात की जिथे शरीराला ब्रीदिंगची गरजच पडत नाही.
तर दॅट इज अ टाइम आम्ही त्याला म्हणतो की ती विंडो उघडली जाते आणि तुम्ही जे काय त्यावेळेला मनात आहे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अँकर होतं आणि त्याचा ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जर का रोज ते तुम्ही टाकत राहिलात तर त्याचा शरीरावर परिणाम दिसायला लागतो. त्यामुळे तुम्ही ब्रिदिंग एक्सरसाइजेस करताना समजा जर का मी असं ठरवलं की मी ब्रिदिंग एक्सरसाइज करतो, मी त्याच्यातनं प्रावीण्य मिळवलं फिजिकल फॉर्ममध्ये, पण त्यावेळेला मी डोक्यात विचार करत असतो की माझ्या शेजाऱ्याकडे काय अमुक अमुक गाडी आहे का, त्याच्या गाडीच्या मी टायरची हवाच काढीन, तर ह्याच्यातनं ज्या इमोशन्स तयार होतात तर त्याप्रमाणे शरीरावर परिणाम व्हायला लागतील. म्हणजे त्यावेळेला आपण आपल्या सकारात्मक एक्झॅक्टली त्यावेळेला शांत सकारात्मक गोष्टी जर का ठेवल्या तर त्या मन ऍब्सॉर्ब करतं आणि शेवटी आपल्याकडे म्हटलेलं ना की मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो, की मनामध्ये जे काय चाललेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही बांधले राहता किंवा त्याच्यामुळे तुम्ही मोकळे होता. तर हे आपल्याला करायचंय. आणि घरच्या घरी आपण अशा एक्सरसाइजही करू शकतो. घरच्या घरी म्हणजे आपल्याला एक्सरसाइज मध्ये एवढ्या व्हरायटी आहेत आणि प्रत्येक जण एक्सरसाइज डिझाईन करू शकतो. पण असं होतं की अरे आता आम्ही घरी आहोत, जिम बंद आहेत, हे बंद आहेत, वॉक बंद आहे, आम्ही करायचं काय, कशा एक्सरसाइज करणार आम्ही घरी? बेस्ट एक्सरसाइज म्हणजे की तुम्ही सूर्यनमस्कार घाला आणि सूर्यनमस्काराच्या बरोबरीने साईडला बेंडिंग आणि ट्विस्ट हे दोन केलं तरी कम्प्लीट व्यायाम होतो. ओके. आता हा सकाळी केलात व्यायाम तर तुम्हाला दुपारी परत तेच करायचं का, तर दुपारी करण्याकरता आणखीन मी सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही घरात आहात आता 21 दिवस तुम्हाला घरातल्या घरात कसंही चाललात तरी आपल्याच घरात काही करायला हरकत नाही. तर त्याच्याकरता मी सांगतो की तुम्ही सरळ चाला, उलटे चाला, साईडला चाला, की हे मसल्स कधीच वापरले जात नाहीत तर ते वापरले जातील. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की आपल्या म्हणजे म्हणतो ना की पाठीवर नीट स्नगली बसणारी जर का हावरसॅक असेल तर त्याच्यात मुलांची सगळी पुस्तकं वया भरा आणि ते घेऊन चाला. हे तर तुम्ही बाहेर बागेत जाऊन करू शकत नाही. बरोबर. तर त्यामुळे अशा रीतीने क्रिएटिव्हली व्यायाम डिझाईन करता येतात. आता मी समजा नुसता बसलोय आणि मला व्यायाम करता मी टीव्ही बघतोय, तुझीच मालिका समजा चालू आहे तर तिथे मला हात असे ठेवले मी नुसते, तर ह्याच्यामध्ये करतोय काय मी आता उजव्या हाताने डावा हात खाली ढकलतोय आणि डाव्या हाताने उजवा हात वर ढकलतोय. हे केल्यामुळे एका हाताचे बायसेप्स, एका हाताचे ट्रायसेप्स आणि तुम्ही द्याल तेवढं प्रेशर हातावर. हा, आणि हे करताना फक्त श्वास रोखला नाही एवढं बघितलं तर या प्रकारे आपलेच स्नायू वापरून पूर्ण शरीराचा सर्वांगीण व्यायाम आपल्याला डिझाईन करता येतो. तो आम्ही करून लोकांना सांगतो. अजून एखाद दुसरं काही आहे म्हणजे का आता असं just हेच आहे की दाखवू याच्यामध्ये शकतो? समजा आता मला की आता डेल्टॉइड म्हणतात की हा मसल बरेचदा वीक असतो, तर आता मी हात इथे धरलेला आहे आणि हा हात मी जर का वळवायचा प्रयत्न केला तर शोल्डरचे रोटेटर मसल्स किंवा हा मी कोपराला पकडला आणि कोपर वर न्यायचा प्रयत्न केला तर हा मसल काम करतो. पण त्याच वेळेला त्याचे काउंटर रेग्युलेटरी जे मसल आहेत ते दुसऱ्या हाताचे काम करतात. दोन्ही हातांनी केलं किंवा तू आता पाय ठेवून बसलेली असशील समजा तर दोन अँकल्स एकमेकांच्यावर आहेत, एका पायाने पाय पुढे ढकलायला बघायचा, एकाने पाय मागे ढकलायला बघायचा. हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप्सचे व्यायाम बसल्या बसल्या होतात. किती साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या की आपण म्हणजे ना बाहेर जाण्याची गरज आहे, ना वेगळा वेळ काढण्याची गरज आहे, ना काही करण्याची गरज आहे. म्हणजे आपण आपली एखादी आवडती मालिका बघता बघता सुद्धा ह्या गोष्टी एक्झॅक्टली करू शकतो नुसतं बसण्यापेक्षा. डॉक्टर, मुलांकडून प्रश्न आहे, 24 तास आम्ही घरात करायचं काय? मगाशी जसं म्हटलं की यावेळी मुलांना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मुसाफिरी करा आणि त्यातलं काहीतरी आवडायला लागेल तुम्हाला, तर ते बघा की हीच उत्तम वेळ आहे आपला स्वतःचा शोध घेण्याची. आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही इतक्या छान छान पद्धतीने सांगितलंय ना की पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे आम्हाला सुद्धा तुम्हाला काय काय सांगावं असं वाटतं, काय मेसेज द्यावासा वाटतं? कारण मला तरी कळकळीने हा मेसेज द्यावासा वाटतोय की प्लीज 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 फक्त आपल्या घरात राहा. मला याच्यामध्ये फक्त एकच ऍड करीन मी की निदान स्वतःसाठी नाही पण लोकांना आपल्यापासून इन्फेक्शन लागू नये म्हणून तरी लोकांच्यात जाऊ नका आणि घरात बसून आनंदी राहा, हसत राहा, म्हणजे 21 दिवस चांगले पार पडतील. आणि शेवटचं म्हणजे की 22 ते 42 हे दिवस आहेत, पुढचे 21 दिवस ते आनंदोत्सव साजरा करण्याचे दिवस नाहीत. खरं आहे. इथे आपण म्हणतो ना की लहान मुलाला जसं आपण विनिंग म्हणतो की आईच्या दुधावरनं वरचं दूध देताना सडनली त्याला आपण समोसे खायला घालत नाही किंवा बटाटे वडे खा, पाणीपुऱ्या खा असं सांगत नाही. त्याला आपण पहिल्यांदा गाईचं दूध चालू करतो, मग खिमट चालू करतो. तसं करत आपल्याला समाजामध्ये मिसळायचंय. आणि आत्ता जर का आपल्याला हायजीनच्या सवयी लागल्या असतील तर त्या लाईफ टाईम पाळायच्या आहेत. हा खरा मेसेज आहे.
आणि हे कळकळीची विनंती आहे की प्लीज आपल्यासाठी नाही पण निदान समाजकार्य म्हणून देशकार्य म्हणून तरी बाहेर पडू नका. अगदी खरं डॉक्टर. खरंच डॉक्टरनी आता जसं आपल्याला सांगितलं की आपल्यासाठी नाही, दुसऱ्यांसाठी नाही, पण स्वतःसाठी तरी आपली स्वतःची काळजी घ्या. ज्या सवयी तुम्हाला चांगल्या चांगल्या लागलेल्या आहेत त्या नक्की पाळा. हात धुणं, रुमाल वापरणं किंवा कुठे टच न करणं, घराबाहेर पडू नका, गर्दी करणं टाळा आणि आपल्या घरात राहून आपली देशसेवा आत्ता खरी दाखवा. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? ती माध्यमं तुम्हाला माहीत आहेत. तुमचे प्रश्न, तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या तुम्ही जीमेलद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. डॉक्टर इथे आलात आणि खरंच की ही जी माहिती सोप्या पद्धतीने आपल्या प्रेक्षकांपर्यंत गेली, अनेक शंकांचं निरसन झालेलं आहे, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवून हे चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आपण पुन्हा भेटूया पुढील एका नवीन विषयासह नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.